उद्धव ठाकरे बोलतात भगव्याला गद्दारीचा कलंक आहे महाराष्ट्राच्या पाठीत, तर मोदी शहांनी खंजीर खुपसला. त्यांना खरं म्हणजे मला असं वाटतं की कोण त्यांना हे लिहून देतं, कोणाकडनं अलीकडच्या काळात त्यांच्या स्क्रिप्ट येतात ते मला माहित नाही. पण माझा एकच सवाल आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा 4-5 वर्ष लगातार गुजरात नंबर 1 होता इन्व्हेस्टमेंटमध्ये. माझ्या आधी मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर लगातार 2019 पर्यंत पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता. आणि पहिल्या क्रमांकावर म्हणजे एका वर्षी 49% देशातलं, एका वर्षी 42%. गुजरात आपल्या खिसगिंटीत नव्हता. हे मुख्यमंत्री झाले, काय झालं? पहिल्या वर्षी कर्नाटक 1 नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात 1 नंबरवर गेला. पुन्हा आम्ही आलो. मी पहिल्या मुलाखतीत सांगितलं, म्हटलं उद्योजकांना वाटतच नाही इथे यावं, कारण यांचे मंत्रीच जर उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवत असतील, वाजेसारखा अधिकारी हे पुन्हा घेत असतील आणि वाजे काय लादे नाही का अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर कोण येणार आहे? मी सांगितलं बघा आता आमचं सरकार आलं, आम्ही पहिल्या क्रमांकावर येऊ. आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो, पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो आणि असे आलो. गुजरात, कर्नाटका किंवा दिल्ली यांचं एकत्रित जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आमची आहे. असं आहे, बाळासाहेबांनी एकच शिकवलं होतं, लढणारे बना, रडणारे नाही. हे रडणारे लोक आहेत. यांनी किती मोदी शहांच्या नावाने आकंठ तांडव केला तरीही मुंबईमध्ये मेट्रो असेल, मुंबईमध्ये अटल सेतू असेल, मुंबईमध्ये या ठिकाणी कोस्टल रोड असेल, मुंबईची एसटीपी असेल, का नाही करू शकले तुम्ही इतके वर्ष? आम्ही का केलं? आमच्या मागे मोदीजी होते. इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात ज्यावेळेस सरकार होती आणि तुम्ही सातत्याने महानगरपालिकेत त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करायचा तरी देखील तुम्ही एकही परमिशन आणू नाही शकलात. आम्ही का परमिशन आणल्या? कारण मोदीजी आमच्या मागे होते. मोदीजी महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून हे सगळे प्रोजेक्ट मुंबईचे झाले, महाराष्ट्रातले प्रोजेक्ट झाले. त्यामुळे यांनी कितीही मोदीजींना शिव्या शाप दिल्या तरी वस्तुस्थिती आहे की यांनी रडण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि आम्ही लढून महाराष्ट्र मोठा करतोय. एक प्रश्न आहे, आता तुम्ही शिंदेविषयी बोलले की शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दे किंवा शिंदे तिथे अस्वस्थ होते. मग शिंदे जर तिथे एवढे अस्वस्थ होते तर मग तुम्हाला होडी टाकून घालून जाण्याची गरज का पडली होती? होडी घालून जाण्याची गरज वगैरे हा विषयच नाहीये. बघा एक गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट तर तुम्ही जे माझ्या पत्नीची मुलाखत म्हणताय, या मुलाखती कशा होतात तुम्हाला माहिती आहे. समोरून काही गमतीने विचारलं की त्याची उत्तर गमतीने जातात, त्यामुळे ती गमतीने दिलेलं उत्तर. पण जेव्हा फायनल आमचं ठरलं त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बैठका तर काही कराव्याच लागल्या ना. असं तर नाही झालं हवेत ठरलं, हवेत तिकडे भविष्यवाणी झाली, इकडे भविष्यवाणी झाली आणि हे ठरलं, असं नाही होत. बैठका तर कराव्याच लागतात. केल्या ना आम्ही बैठका, शेवटी केल्या. कारण ज्या क्षणी हे लक्षात आलं की आता शिंदे राहणार नाहीत, शिंदे बाहेर पडलेले आहेत, त्यानंतर आम्ही तर काही भजन करायला बसलो नव्हतो. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, आम्ही त्यांच्याशी बैठका केल्या. चला आता लोकसभेच्या याच्यावर येतो मी पुन्हा की आता तिकडून समोरच्या बाजूने आता पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, 30 ते 35चा आकडा सांगतायत. मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी 12-13 तरी आम्हाला दिल्या. फार आभारी आहे मी त्यांचा. दे हॅव बीन काइंड इनफ टू गिव्ह अस 13 सीट्स. एवढंच मी बोलेन, पुढे सांगणार नाही काय. लवकरच लक्षात येईल ना तुम्हाला 4 जूनला. फडणवीस साहेब खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही खूप खरंच आज मनमोकळेपणानं बोललात. आता हे तर जनता ठरवेल कोण खरं कोण खोटं. निश्चित 4 तारखेला. 4 तारखेला. धन्यवाद. थँक्यू.